राज्यातील होमगार्ड्सना 365 दिवस रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील होमगार्ड जवानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास संघटना बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली। माननीय प्रधानमंत्री, माननीय केंद्रीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही हे निवेदन पाठवत आहे की बा एक तर तुम्ही आम्हाला न्याय प्रदान करावा, अन्यथा होमगार्ड संघटना ही महाराष्ट्र राज्यातून बरखास्त करण्यात यावी। कारण की इतके त्रस्त आमचे होमगार्ड बंधू आणि भगिनीने म्हणजे जवळपास 55,000 होमगार्ड सैनिकांचे आज हाल बेहाल झाले। मागणी काय आपली मुख्य मागणी काय? आमची मागणी हेच आहे की 365 दिवस वर्षाचे नियमित आम्हाला रोजगार मिळे, काम मिळे, कर्तव्य मिळे आणि 7 तारखेच्या आत आमचं जे मानधन आहे, जे वेतन आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा व्हावे। नंबर 3 आणि महत्त्वाचं जे 58 वर्ष सेवा दिल्यानंतर जे होमगार्ड सैनिक आणि महिला सैनिक रिटायर्ड होतात, सेवानिवृत्त होतात, त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस 25 लाख रुपये तथा जे काही मानधन शासन ठरवेल ते मानधन त्यांना प्रत्येक 7 तारखेच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा